नमस्कार, मी महेंद्र अप्पासाहेब कतले. माझे बंधू मयूर अप्पासाहेब कतले यांच्या वतीने मी आज ही पत्रकार परिषद लाईव्ह घेत आहे. तर पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की पंढरपूर कोऑपरेटिव्ह अर्बन बँक बार्शी या बँकेमध्ये आमचे शेअर्स रक्कम जमा आहे, त्या संदर्भातली आज ही पत्रकार परिषद आहे. तर त्यासाठी आज उपस्थित आहेत सोमानी काकाजी चांडक यांच्या वतीने कुलकर्णी साहेब आणि अशोक भाऊ खांडविकर, हे आम्ही आज सर्वजण इथं उपस्थित आहोत. तर विषय असा आहे की पंढरपूर कोऑपरेटिव्ह बँक यांनी आमच्याकडनं जी शेअर्स रक्कम घेतलेली आहे त्या शेअर्स रकमेचा आम्हाला एकतर काही परतावा नाहीये, एकतर त्यांनी आम्हाला परतावा चालू करावा, अन्यथा आमचे शेअर्स आम्हाला परत द्यावे. तुम्ही याच्यासाठी कुठं तक्रार वगैरे केली का? यासाठी मी डीडीआर ऑफिसला एक तक्रार दिलेली आहे. तर डीडीआर ऑफिसची कॉपी तुम्हाला मिळून जाईल. आणि तुम्ही बँकेत जाऊन याच्या संदर्भात त्यांचे जे मॅनेजर असतील त्यांच्याशी संवाद केलाय का? त्यांचं म्हणणं काय आलं नेमकं? त्यांचा संवाद झाल्यावर त्यांनी आम्हाला एक लेटर दिलेलं आहे. त्या लेटरमध्ये ते सांगतात की आरबीआयचं त्यांनी एक कलम दिलंय. त्या कलमाच्या अनुषंगाने ते म्हणतात की आमचे निकष आणि ह्याची पूर्तता झाली की आम्ही तुमचे शेअर्स तुम्हाला परत केले जातील. पण तसं काय टाइम बॉन्ड वगैरे दिलाय का त्यांनी? टाइम वगैरे काही देत नाहीये. आता जसे शेअर्स असतात, शेअर्सला डिव्हिडंड भेटतो, तो डिव्हिडंड तुम्हाला भेटतोय का? नाही. किती वर्ष झाले? आता मिनिमम 7 वर्ष झालेली आहे. डिव्हिडंड बँकेनं कुठलाच डिव्हिडंड कुणालाच दिलेलं नाहीये. आणि तुम्ही माहिती घेतली तुमच्यासोबत असे किती लोक आहेत की ज्यांचं हे? आता आमच्या सोबत तर आम्ही हे 4 जण आहेत. असे अजून कित्येक जण आहेत की जे त्यासाठी तरसलेले आहेत, पण ते बारीक पडल्यामुळे ते आवाज उठवायला कमी पडतात. कारण रक्कम सगळ्यांच्या सारख्या नाहीये, प्रत्येकाची रक्कम वेगवेगळी आहे. त्यामुळे ते छोटे लोक पुढे येत नाही. प्रत्येकाचं लोन घेतलं की बँक शेअर घेते 40%. ह्याच्या संदर्भात चेअरमनशी तुमचे काय पत्र व्यवहार वगैरे झालाय का? नाही, ह्या संदर्भात माझे बँक मॅनेजर बरोबर झालेले आहेत. तर बँक मॅनेजरनं फक्त लेटर देतात, या व्यतिरिक्त ते वरिष्ठांशी कुठलीच नाही चर्चा का? वरिष्ठांशी ते चर्चाच करू देत नाही. आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळे शेअर्सच्या टक्केवारी घेतलेले आहेत. तर ज्या टायमाला कुणी सीसी केली, उदाहरणार्थ चांडक मालकांनी सीसी केली, ह्यांच्याकडनं 2.5% शेअर्स घेतले. आता मी माझा बंधू मयूर कतलेनी सीसी केली, त्याच्याकडनं 5% शेअर्स रक्कम घेतलेली आहे. ह्याच्यासाठी काही नियम वगैरे असते, तुम्ही त्याची काही माहिती घेतली का? नियम नाही. ते काय करतात, कुठल्याही बाबा फाईल आली, कोणतीही गोष्ट असू, कार लोन असू, सीसी असू, ह्यासाठी ते प्रत्येक वेळेस शेअर्स रक्कम घ्या असं मागच लागतात. आणि ती शेअर्स रक्कम घेतली तरच ती फाईल पुढे नेतात प्रोसेस. शेवटी तुमची मागणी काय असणार आहे? शेवटी आमची एकतर आम्ही आहेत व्यापारी माणूस, आम्हाला एकतर भाग भांडवल कमी पडतं. त्या हिशोबानं आम्ही आमचे शेअर्स आम्हाला रक्कम परत द्या. आता हे आम्ही 1 महिना जर व्याज भरलं नाही तर ते व्याजाला व्याज लावतात. आणि आमचे शेअर्स रक्कम इतक्या वर्ष झाले तुमच्याकडे आहेत, आता माझे तर काही महिने झालेले आहेत, तरी हे त्या रकमेला काहीच देत नाहीत म्हटल्यावर त्याचा उपयोग नाही ना. जर समजा त्यांनी असाच पवित्रा ठेवला तर तुमची काय पवित्र असणार पुढे चालू? माझा पवित्रा तर राहणार आहे की एकतर मला माझी शेअर्स रक्कम द्या, नाहीतर काय की डिव्हिडंड जो आहे चालू करावा नियमानं.